तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाव आणि लज्जतदार अशा खतरनाक ब्लॉग मध्ये. तर विषय असा झाला, आता वाजले त्या रातच्या 12 आणि रातच्या 12 वाजता ब्लॉग काय करावा ही आमच्या डोसक्यात चालू होतं. माझं एडिटिंगचं वगैरे सगळं काम झालंय आणि वैभव तर पीसीला बघत बसला उसातल्या भानगडी बांडुगुळा असलं बघत बसला. तर रातच्या 12ला काय ब्लॉग करायचा हे आमच्या डोसक्यात काय सुचन झाले. आणि एक आमचा भांडुगुळा चेहरा आहे, तो बाहेर बसलाय त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलत तिथं. हॅलो, काय करतेस? काय नाही, आपण रातच्या 12ला कुठे जायचं असा विषय चालू आपला. तर आपल्याला असं नको, आपल्याला काहीतरी एक्साइटिंग असं पाहिजे. रातच्या 12ला आपण काहीतरी कुख्यात चेहरा आणि काहीतरी वेगळं असं बघितलं पाहिजे. तर वैभव रातच्या 12ला काय करायचं, कुठे जायचं आपण? बंद पडक्या कारखान्यात जाऊन ये की. अरे तिथं लागा वाट लागल आपली, ती लय दिवसापूर्वी बंद आहे. चल तर बघून ये, कुल्प बिल्प फोडून दरवाजा पत्र बित्र फोडून यायचं. आधीच फुटलेला सगळं त्याचं, तरी पण तिथं कोण जायत नाही, काळ कुत्र फिरकत नाही तिथं रातचं. रातच्या 12ला एवढं रातचं? अरे लय विषय हार्ड होईल, भ्या वाटत बाबा. पाहिजे. अरे तिकडं कोण काळ कुत्र नसतंय. तुझी होय, त्यात आज सगळं काळ काळ परिधान केलं आईच्या गावात, काहीतरी विषय वेगळा व्हायचा. जाऊया. तर एक थरारक असं दृश्य करायचं आणि थरारक चेहरे घेऊन आम्ही जाणार आहे एक थरारक ऍडव्हेंचर करायला त्या कारखान्यात बंद पडक्या. तर जाऊया काय? चल, पीसीचं बटन बंद कर, डायरेक्ट बंद करू, शटडाऊन मार बांडगोया. बघ डायरेक्ट नाही, शटडाऊन मार की तुझ्या आईच्या गावात. डायरेक्ट पीसी बंद केला बघ. अशानं पीसीचं काय होतंय, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सगळं उडते ती. मला माहित नाही ते का उडते ती, पण उडून जाते असा विषय झालाय. बटन बंद करू नकोस, सॉरी. तर राहुण्याला सांगतो आमचा विषय काय झालाय. ए रोहन, तू जरा तुझ्या गर्लफ्रेंडचे थोडस कमी बोल. तर आपल्याला ते बंद पडका कारखाना बघा जायचं तिकडं. तिथं काय भूत बीत आहे असं ऐकलंयस का कवा? अरे ढेक बोलत संध्याकाळी नसती खाना खाना खाना. अरे तुझ्या आईच्या गावात भ्या कशाला घालतोस? विषय हार्ड होईल. जाऊया काय मग? डान्स असते त्यांचा ते रात्रभर. तर 100 प्लॅटिन आपली घेऊया आणि जाऊया. परत पांढरे फडक्याला नसते ते आणि त्यांच्या पत्र वाचते संध्याकाळचं. आता तुला आणि तिकडे सगळा अंधार आहे लागा. आम्ही बघितलंय पण अंधार आहे, मी काव गेलो नाही पण अंधारला आहे भाव तिथं. आपण शूटिंग पुरतं दिवसात एवढं जायचं होतं शूटिंग करायचं, शॉर्ट व्हिडिओ. एक थरारक दृश्य होईल आपला आज गावात. तर ह्यानंच मला उठवून बसवलं आणि ह्योच म्हणतोय आता जाऊया का नको. आला ह्याला पुन्हा एकदा त्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय. तर विषय हार्ड झाला, आता जाऊया आणि जाऊन बघूया. जातो तिकडे, आता काय विषय व्हायचे उद्या जातो. आता चालू करतो मार्गक्रमण. बरं चालतंय. तर 100 प्लॅटिन आपली घेतल्या आणि तडकदार बडकदार सुंदर काळ चेहरा घेऊन निघालो. यो पांढरा आहे, आम्ही दोघं काळे चेहरा घेऊन आम्ही निघालो. तर चला आपलं मार्गक्रमण चालू करूया तिकडे, चला. तर सध्या आम्ही इथं बंद पडक्या कंपनीत पोहोचलेलो आहे. बघा तिकडं बारीक बारीक दोन दिसत्या आणि अंधार लय अंधार आहे इकडं. विषय हार्डा अंधाराचा लागा राहून. जाऊया का हळूहळू? हे रस्ता बिस्ता काय नाही बरं का इकडं सगळं असं यो विषय आहे. इकडं सगळं काही जागा उगावलंय आणि ह्या माळाला काय सुद्धा नाही इकडं. अरे तू भांडवल कुठे गेलं राहून या गावात आहे का? वैभ्या तुझ्या मोबाईलची लाईट चालूच ठेव बर का. आणि इकडं सगळा विषय हार्ड असतोय. काय घाटलीचा दगड मारला बघ यानं दगड मारला काहीतरी गावात. तर ते खाली बघून चालला साबी बसते तिकडे आणि इकडे सगळं असं काही जावाय, हे बघा की सगळं काही जावाय. ए दरवाजा कुठं नाही ह्याला का? तिकडल्या बाजून दरवाजा आहे आणि तिकडं एक दरवाजा आहे. त्या रूम आहे काय? हे ग बस, दगड मारू नका रे, भ्या वाटतं. कुठला रस्ता कुठली वळण गावात. तर अरे इथं काय एवढं प्रकाशच आहे एवढा बरा हळूच बाहेर. आणि इथं अरे काय आहे? अरे ही सुरुंग आहे का? सुरुंग आहे ह्यात काही ठेवले का आत? नको काय नको येईल का भ्या वाटतं इथं. तर इकडं सगळं शांत आहे का तू? खून करायचं ना इथं एखाद्याचा खून जरी करून इथं टाकला तर काय कोण येतो रे इकडं? आणि ह्या इथं काय माणसाने मैफिल मांडायसाठी गेलोय का रो? खायला का? तर इथनं आम्ही आत निघालोय. इकडं बघितलं, पुढे गेलो ती जातो बाबा. इथं काय होतं? इथं हे कशाच आहे? पंप हाऊस आहे आणि कंपनी एवढीच आहे. अरे मोठा आहे नका अजूनही.
काय आहे? अरे तिकडं ना काही आहे काय तो बोगदा आहे उय. पैशा गावात तुझ्या भ्यागाल तुझी रांडी आणि तिकडं काय त्या बोगद्यात ना बोगद्यात ना का अरे कापल नाही अरे बोगद्यात ना आता काय तिकडे बोगद्यात या तर चला 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 पलीकडे जा मी मागं थांबत नाही बाबा पुढे येतो भ्या वाटायला लागलेले इकडे जायचं ना इकडं जायचं अरे हिला आलं मोठा इकडं गावात बघा की इकडं सुगो अरे देव गणपती बाप्पा मोरया देवाची फोटो कशाच्या मेंढरांच्या अरे दिवसा मेंढ राहते तिकडं लय खरंच खूप थरारक अनुभव आहे बरं का ह्यो रोहन आणि रातच्या 12ला याचं म्हणजे नॉट अ जोक फटके येते याचं म्हटलं की बघ की ती कसं आहे कुठं आहे नको रे नको इकडं बघ इकडं काय पंप पाऊस आहे काय पंप पाऊस आहे हे पंप हाऊस आहे काय काय हे शांत शिस्तात बरं का मागणं म्हणून येतंय बघा इकडं हॉल मध्ये एकदम आवाज याचा कोण असतं काय करता म्हणून इकडं काय कुठं आहे भाऊली अडकवल्या अरे ती ह्याचं असेल शिवी गावात भाऊली अडकवल्याला काही तो भाऊली अडकवल्या चला 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 आता कुठं जायचं अरे इकडं आहे की अजून इकडं इकडं काय इकडं पलीकडं आहे तिकडं पलीकडं रस्ता याला हे काय आहे खाली पायात फुस करते काय तर फुस करते काय तर रातच्या 12 वाजले तर होऊन अरे पत्र बघ की सगळं बुसक बुसक पडले बारकी बारकी दिसते बुसक लय जोर दिसत नाही ती पण बुसक बारकी बारकी दिसते वायब्या रात्री इकडे असं म्हणजे अंगावर थर्राच येतो बरं का आणि मागच्या बाजूला काय दिसतंय काय जॉयच्या गावात कुंडू वायब्या आईच्या गावात मी अडकलो इकडं इकडं खरंच बी वाटतंय या मध्ये अडकली नको वायब्या रवलं कोल आईच्या गावात भ्या वाटते खरंच खूप भ्या वाटतं इकडं रातच्या 12ला असली खेळ करू नका बाबा लय भ्या वाटतोय अरे हे प्लायवूड आहे फुटला नसतं फुटलं फुटत नाही अरे काढलं नसतं कसलो अरे एवढ्याच अडकलोय मी हा गप 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 वाजवू नकोस भूत जागृत होती रातच्या 12ला याचं बघ की चंद्र बघ की डोसक्याव कसा आला इकडं कसं दिसतो बघ की आणि भर आमुष्याचं म्हण पौर्णिमेचं नाही आणि इकडं बघा सुनसान आहे सगळं कसं आहे कान फिर होय रवण्या आसपास कुर सुद्धा आवाज येत नाही एवढं शांत आहे अरे इथं इथं काय अरे हाय की रस्ता इथं कडकडून जरा जावी का चल ही बघा सुनसान पडलंय इकडं जरा टॉर्च दावा की इकडं बघूया तरी रुमा काय अडकवलं बिडकवलं काय आपल्या मग लॉक होती दरवाजा आणि इकडं कंपनीच्या मागच्या बाजूला निघालो खिडकीतनं वगैरे कोण बघतंय का रे इकडं नाही बघ वॉच ठेव तुझ्या गावात भ्या घालू नको रवल्या बरं का रातच्या 12ला असलं कार्यक्रम करायचं म्हणजे पीओपीच आहे रे हे इथं काय आहे इथं काय आहे टाके कुठं 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 पाहलं वर गेलं आत गेला तर मागच्या बाजूसनं 12-15 झालेले आहेत मागच्या बाजूसनं पळत आलो मागच्या बाजून पुढे पळत आलो मग मागच्या बाजून रस्ता कुठं आहे आपल्याला मग माग कशाला नेलंस ही पुढलीची दार बंद होती म्हणून ही दार बंद होती नाही पण आपल्याला आत जायचं ठराविक अनुभव आपल्याला द्यायचा आहे पब्लिकला मग कुठनं खिडकीतून जायचं आतल्या साईडने जायचं आयला परत नाही रस्ता बदलला परत नाही आतनं जाऊन हाय तिकडं आतनं जायचं रोहनला पुढं घाल रोहन भेट नाही बरं का आईच्या गावात दोन भ्या वाटत नाही राहून याला
गर्लफ्रेंडला कुठे बी नेते म्हणलं कसं बी वाटतं. तेवढं आहे. गर्लफ्रेंडला कुठल्या बी कारखान्यात असले नेतोय चटाई हातरून. नाही पण खरंच खूप थरारक आहे. रवण्या लय आज जाऊ नकोस, लय झाल जाऊ नकोस इकडे तिकडं. शांत आहे बघ की कसं रे वैभ्या. इथं रिंगण कशासाठी होतं ही गोल? हा हा हा. आणि इकडं खरंच बरं का खूप भयानक असं दृश्य आहे इथं. नाही कट करून टाकतो. काय म्हणू? हे शिस्तात चल, शिस्तात चल. दरवाजा आहे का ह्यो? लावलेला आहे का? गावात दरवाजा असताय बघा. इकडं काय आहे? आणि इकडं भंगाराचं बघ की कसलं झालंय. वसाड आहे वसाड. पण आम्हाला काय अजून थरारक म्हणजे असं फक्त मागणच काय तर पळत गेलो एवढंच बाकीच काय नाही इकडं. इथनं बाहेर बघ वैभ्या काय दिसतंय का तुला पळत गेला? हो मागणं भ्या घालला आम्हाला. तर आज काय आहे इकडं? आज खोले आहेत काय? तिथं काय होतं किचन होतं का त्यावेळेस? पण आज काय आहे तिथं काय बघितलं तू? बाल्कनीत काय रावण्या पुढे जाऊ दे. गावात बेलो बसलो का भ्या वाटतंय. असं भ्या घालू नको. इकडे काय बाथरूम संडास आहे काय? कोमड आहे का जिवंत? कोमड चांगला आहे ढापून यायला लागतो या. बघ नाही कोणतरी याचा आपल्या मार्गावरच ऐकत असेल सगळं कोणतरी कुमोडवर हपाई आलं त्यावेळेला आपल्याला कार्यक्रम करतोय. आणि रातच्या 12ला असं तुम्ही कुठे येऊ नका. आम्ही तिघ जण आहे येड. आता ह्याच्या शिरा फुटल्या असत्या रवण्यानं बॅग घातल्या. चिपाळा म्हणजे इकडे मला मध्ये घ्यायचा असा विषय चालू आहे त्याचा. तर इकडे काय आहे? इथे किचन मध्ये काय लेंटल वगैरे आहे का किचन मध्ये? नाही काय आहे का इथं दिवाळीला बॉम्ब इथं दिवसा? संध्याकाळचं काय केलं नाही तुम्ही इथं? हे काय झालं? शॉर्टकट इथं हो बघ कोणतरी इथं काहीतरी करतंय. तर रोहन बाहेर गेला. आम्ही पण कंजावातनं आईच्या गावात कंजावातनं बाहेर जातो. पण 100% आता 100% वैभव भेवडलं तुला रवण्यानं बॅग घातलेली 100% गावात वाईट म्हणजे लई बिकट परिस्थिती आहे. तर ह्या सुनसान जागेपासून आम्ही पळत कोण गेलं? हा ते पळत कोण गेलं रवण्या? 12 साडेबारा वाजला आता. आणि खरंच खूप भ्या वाटायला लागलं. ही बघा कोलत्या नाचवायला लागलाय कसा. मी इकडं बघू का इकडं बघू भ्या वाटायला लागले त्या बघायला मला. असा खाल्लो फ्लॅश पडतोय. थांबा मी पण आलोय. चला आता जातो आम्ही घरीच जातो. 5 झालं. रातच्या 12 वाजता असा काय थर्राक अनुभव तुम्ही पण काय करू नका. झाले वाटतंय. त्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. आता तू कसला बेलता सांग? शेवट बोलतो. शेवट म्हणजे वाईट म्हणावं झालतं. काय पण झालतं. तर चला जातो आम्ही आता घराकडे जातो. लई तर बेकार आहे बाबा.